आरू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे प्रीतम आणि प्रिया आज खूप रिलॅक्स झालेले असतात. प्रिया म्हणत असते, खरंच सांगू का प्रीतम, आज कितीतरी दिवसाने मला एवढं छान आणि एवढं रिलॅक्स वाटत आहे. खरंच ह्या सगळ्या गोष्टीचा मला तर फार आनंद होतोय, असं इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता प्रीतम म्हणत असतो, खरंच सांगू का प्रिया, माझ्यासुद्धा मनावरचं फार मोठं ओझं कमी झालेलं आहे बघ. म्हणजे मी सुद्धा इथे खूप खुश आहे. तुला एक गोष्ट सांगू का? मला ना असं वाटतंय की मस्त आता रिलॅक्स झालेलो आहोत ना, तर असं छान 2-4 दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हणून. तेव्हा प्रियासुद्धा म्हणत असते, "हो प्रीतम, मलासुद्धा बाहेर फिरायला यायला तुमच्याबरोबर खूपच आवडेल बघा." आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "पण एक गोष्ट सांगू का तुला? काही जरी झालं ना, तरीसुद्धा ह्या ज्या काही गोष्टी इथे होत आहेत ना, त्या खूप विचित्र होत आहेत." तेवढ्यातच आता इथे जी काही आपली प्रिया आहे, त्या प्रियाच्या डोक्यावर एक दगड येतो आणि तो दगड तिला फारच जोरामध्ये लागलेला असतो आणि जोरात दगड लागल्यानंतर आता इकडे तो जोराजोरातच ओरडत असतो आणि जोराजोरात ओरडत असताना लगेचच आता इकडे सावित्री धावतच येते. आता सावित्री धावत आल्यानंतर तो अहिल्याला सुद्धा आवाज देत असतो आणि प्रियाला दगड लागला, प्रियाला दगड लागला. तेव्हा प्रियाला बाहेर घेऊन जातात. आता प्रियाला बाहेर घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जी काही आपली जो काही प्रीतम आहे तो प्रीतम आता इकडे एक गोष्ट करत असतो आणि तो म्हणजे की जो दगड आलेला आहे तो दगड तो पाहतो, तर त्या दगडामध्ये इथे एक गोष्ट असते, कागद असतो, चिठ्ठी असते लिहिलेली आणि त्यावर असं लिहिलेलं असतं की प्रीतम, तू माझ्यासोबत गद्दारी केली आहेस, तू माझ्यासोबत फार चुकीचा वागला आहेस, तुला जे काही काम दिलं होतं ते काम तू व्यवस्थित केलं नाही. त्या पेंटिंग्स आम्ही तुला चोरायला सांगितल्या होत्या, तर त्या पेंटिंग्स तू चोरल्या नाही आहेत आणि त्यामुळे ही शिक्षा मिळाली आहे. एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव की इथे त्या दगडाच्या जागी इथे बंदुकीची गोळी असती तुझ्या बायकोच्या डोक्यावर, पण आम्ही तसं काहीही केलं नाही, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. हे सगळं काही वाचल्यानंतर आता इथे मात्र जो काही प्रीतम आहे तो धक्क्यातच गेलेला असतो की हे सगळं त्या दिशाने केलेलं आहे. तेव्हा आपण पाहतो की आता इथे प्रियाला बाहेर आणलं जातं. प्रियाला बाहेर आणल्यानंतर आता लगेचच इकडे डॉक्टरांना फोन करण्यात येतो आणि डॉक्टरांना फोन करण्यात आल्यानंतर इथे ती म्हणत असते की हे बघा, तुम्हाला काही होणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, थोड्या वेळात येतो, पण रक्त फारच वाहू लागलेलं असतं. तेव्हा सावित्री म्हणत असते, खरं तर ह्या वेळेला ना इथे आपली पारू जर असती ना, तर पारूने आत्तापर्यंत काहीतरी झाडपाल्याचं औषध वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी ते केल्या असत्या आणि तिने आपल्या इथे प्रियाला वाचवलं असतं, रक्त येण्यापासून थांबवलं असतं. तेवढ्यातच आता इथे पारू आलेली असते. पारू आल्याबरोबर आपण पाहतो की पारू म्हणत असते, "काय झालंय तुम्हाला? दिशा मॅडम, प्रिया मॅडम, काय झालंय तुम्हाला? काय झालंय? एवढं रक्त कसं काय येतंय? हे सगळं काय आहे?" असा इकडे ती विचार करू लागते आणि असा विचार केल्यानंतर आता इथे तिला दगड लागला आहे असं प्रीतम सांगतो आणि तिला दगड लागला, कसा लागला, कशामुळे लागला, ह्या गोष्टी सगळ्या काही पारू आता इथे विचारत असते आणि पारूने ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता आपण पाहतो की पारू म्हणत असते, तुम्ही काय बी काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी ताबडतोब यांना काहीतरी झाडपाल्याचं औषध आणून देते, एखादा लेप वगैरे बनवते आणि आणून देते, जेणेकरून त्यांना तो लेप लावला ना तर ताबडतोब बरं वाटेल, असं पारूचं म्हणणं असतं. सावित्री, आता तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला, जा फटदिशीने मला तुम्ही तुळशीची पानं आणून द्या, असं ती इथे बोलते आणि तेव्हा लगेच आता सावित्री म्हणत असते, हो, मी जाते आणि तुळशीची पाने आणून देते. तेव्हा इथे पारू किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर ती आता लगेचच इकडे ते तुळशीची पानं वगैरे आणि त्याचबरोबर हळद घेते आणि त्याच सोबतीला इथे तो आता ती लेप बनवायला घेत असते. आता लेप बनवत असताना इकडे ती म्हणत असते,
खरं तर दिशा मॅडमला फार त्रास होतोय. ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोय तिथे, म्हणजे किती त्रास होतोय त्यांना. तेव्हा सावित्री म्हणत असते, "पारू, खरं सांगू का गं, ह्या घराने तुला फार मिस केलंय. म्हणजे ह्या घरामध्ये एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यात आणि त्यामुळे इथे तू नव्हतीस ना तर." पण तेव्हा पारू म्हणत असते, "तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे." खरं सांगू का गं तुला, मला तर सगळ्या गोष्टीचा आनंदच होतोय. पण पारो, मला एक गोष्ट सांग, तू एवढे दिवस कुठे गेली होतीस आणि का गं अशी गेली होतीस, काही कळत नाही." तेव्हा पारो म्हणत असते, "हे बघा सावित्री आत्या, आता त्या गोष्टीची इथे डिस्कस करण्याची वेळ अजिबातच नाही आहे. कळतंय ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी." तेव्हा ती म्हणत असते, "हो, ते तर आहेच. तुम्ही आता फटदिशीने जा आणि फटदिशीने जाऊन हा जो काही लेप आहे ना, तो लेप इथे तुम्ही द्या बरं." तेव्हा ती म्हणत असते, "अगं, तुझ्या हाताने बनवलायस ना, तर मग हा लेप तूच दे बरं." असं इथे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की पारू धावतच तो लेप घेऊन जाते आणि तो लेप इथे प्रियाच्या डोक्याला लावून देत असते. आता तो लेप प्रियाच्या डोक्याला लावून दिल्यानंतर प्रियाला थोडंसं बरं वाटत असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते, "काहीही होणार नाहीये. आत्ता लगेचच रक्त जे वाहतंय ना, ते रक्त इथे बंद होईल. तुम्हाला घाबरण्याची आणि काळजी करण्याची काहीच गरज नाहीये प्रिया मॅडम." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जी काही प्रिया आहे तिला फार आनंद झालेला असतो की पारू आलेली आहे आणि पारूमुळे तिची ही जी काही सोय होते ती, त्यामुळे तिला आनंदसुद्धा झालेला असतो. त्याचसोबत आता आपण पाहतो की इकडे पारूने लेप लावून त्यावर पट्टीसुद्धा बांधलेली असते. तेव्हा सावित्री म्हणत असते, "जास्त ताणू नकोस, जरा सावकाशच बांध." आता व्यवस्थित पट्टी बांधलेली असते. तेव्हा अहिल्या म्हणत असते, "हे बघ प्रिया, जर जास्त त्रास होत असेल तर आपण इकडे एक काम करूया का, डॉक्टरांना वगैरे लगेच मी बोलावून घेऊ का?" तेव्हा पारू म्हणत असते, "नाही देवी आई, आता त्याची काय बी गरज नाही. म्हणजे आता बघा ना, हे सगळं काही झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता त्यांना जो काही लेप आहे तो लावल्यामुळे रक्तसुद्धा थांबेल. आता डॉक्टरांना बोलवायची इतक्यात काहीच गरज नाही आहे. प्रिया मॅडम, तुम्ही आराम करा. मी तुमच्याकरिता छान असा काढा बनवून घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला आणखीनच ती जखम भरून येण्यासाठी मदत होईल." असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना आता इकडे प्रियाने डोक्याला हातच लावून घेतलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता प्रीतम तिला म्हणत असतो, "प्रिया, फार त्रास होतोय का?" तेव्हा प्रिया म्हणत असते, "प्रीतम, हे सगळं काय आहे? कोणी केलं असेल हे सगळं? खूप दुखतंय." तेव्हा प्रीतम म्हणत असतो, "हे बघ, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल." आता काढा बनवण्यासाठी इकडे पारू किचनमध्ये आलेली असते आणि तेव्हा ती काढा बनवायला घेत असते. आता काढा बनवायला घेतल्यानंतर लगेचच इथे आता जी काही पारू आहे ती सगळं व्यवस्थित पद्धतीने करत असते. काढा तिच्यासाठी म्हणजे प्रियासाठी बनवायचा असतो, जेणेकरून तिला बरं वाटेल. तेवढ्यातच तिथे आता सावित्री येते आणि सावित्री आल्यानंतर ती म्हणत असते, "पारू, तुला काही मदत करायची आहे का?" तेव्हा ती म्हणत असते, "नाही, काही मदत करायची काहीच गरज नाही आहे. मी करते, काढा तर बनवायचा आहे." तेव्हा इकडे आता सावित्री म्हणत असते, "पारू, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गं. अगं, तू असं कोणालाच काहीच न सांगता तिथून निघून गेलीस का? ह्या सगळ्या काही गोष्टी तू इथे केल्यास. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तुझ्याकरिता देवी आईने इथे हळदी-कुंकू ठेवलं होतं. तुझ्याकरिता इथे किती त्यांनी साजरं संगीत सगळं केलं होतं. मग तू त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला इथे डावलून आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला करून तू का बरं आणि कशामुळे निघून गेलीस, ते काही समजेल का मला?" तेव्हा पारू म्हणत असते, "नाही, त्याचं काय आहे ना सावित्री आत्या, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, माझं महत्त्वाचं काम होतं." "कसलं काम होतं गं? एवढं हळदी-कुंकाचं सोडून तुझ्यासाठी कोणतं आणि कसलं महत्त्वाचं काम होतं?" असं सुद्धा आता इकडे तिने विचारलेलं असतं. आणि तेव्हा पारू म्हणत असते, "त्याचं काय झालं ना, मी गावाला गेले आणि गावाला गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीने झाल्या आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगितलं ना, की गावाला गेल्यानंतर मला थोडंसं आणखी काम होतं, बाबाकडे वगैरे पण जायचं होतं ना, म्हणून मी हे सगळं काही केलं." असं इथे आता ती बोलते. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे
पारू इथे सांगत असते सावित्रीला. तेव्हा सावित्री म्हणत असते, ते काही जरी असलं ना तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी पटलेल्याच नाही आहेत. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, की तू किती चुकीची आणि कशा पद्धतीने वागलेली आहेस. तू असं करायला नको होतंस, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे पारू म्हणत असते, मी आत्ता कशासाठी गेले होते, का गेले होते, ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. पण तेव्हा पुन्हा एकदा खोदून खोदून ती हे सगळं काही विचारत असते आणि खोदून खोदून ह्या सगळ्या काही गोष्टी ते विचारल्यानंतर शेवटी पारू म्हणत असते, मला गावाकडचं काम तेवढंच महत्त्वाचं होतं आणि त्याचमुळे मी गावाकडे सुद्धा गेले होते. हे बघा, प्लीज तुम्ही समजून घ्या. अगं पण ते सगळं जरी खरं असलं, काही जरी असलं तरीसुद्धा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा पारू म्हणत असते, हो माझ्या गोष्ट लक्षात येते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी आपल्या ह्या घरासाठीच सगळं काही करत आहे. तेवढ्यातच ती म्हणत असते, हे बघ पारू, तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा तू इथे आदित्य बाबासोबत चांगली राहा. त्यांना कधीच अंतर देऊ नकोस. तुम्हा दोघांचा आनंदाचा आणि सुखाचा संसार मला पाहायचा आहे आणि त्याचमुळे मी हे सगळं काही तुला इथे बोलत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता अहिल्या तिथे येणार असते. कारण इकडे पारू अर्धवटच हळदी कुंकू सोडून गेलेली असते आणि अर्धवटच हळदी कुंकू सोडून गेल्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात आणि त्याचमुळे तेव्हा लगेच तास हे सगळं अहिल्याने ऐकल्यानंतर आता अहिल्या म्हणत असते, म्हणजे तुला इथे काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि काय नाही हे तुला कळतच नाही का? आणि तेव्हा लगेचच आता पारू म्हणत असते, देवी आई तसं नाही. आणि तेव्हा ती म्हणत असते, हो ते सगळं काही ठीक आहे, पण तरीसुद्धा तेव्हा लगेच आता इकडे आईला म्हणत असते, म्हणजे तुझी फर्स्ट प्रायोरिटी काय आहे? तुला कामाचं आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच पडलेलं नाही आहे. त्याचबरोबर आम्ही तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या, त्याचंसुद्धा तुला काहीच पडलेलं नाही आहे. यामध्येच मला फार जास्त वाईट वाटत आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेवढ्यातच आता तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू कर. तू आमच्याशी आणि माझ्याशी काही एक बोलायला येऊ नकोस, असं अहिल्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आपण पाहतो की पारू थोडीशी नाराज झालेली असते आणि थोडीशी नाराज झाल्यानंतर तिला आता थोडंसं वाईटसुद्धा आणि थोडंसं धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. पण असो, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याने काही एक फरक पडणार नाही, असा इथे ती विचार करते. आता अहिल्या मात्र तिथून निघून जात असते आणि अहिल्या तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू विचार करते, देवी आई आज जरी तुम्हाला असं वाटत असलं, ह्या सगळ्या गोष्टीचा आता तुम्हाला वाईट वाटत असलं, माझा राग येत असला, तरीसुद्धा तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण इकडे मी फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करून गेली होती आणि ते म्हणजेच की ह्या घराच्या भल्याईसाठी दिवस तुम्हाला माझा चांगुलपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी समजतील असा पारू विचार करते. तेव्हा लगेच सावित्री तिला समजवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ पारू बाळा, ह्या सगळ्या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नकोस आणि तुला एक गोष्ट सांगू का, मला पूर्ण माहिती आहे की माझी पारू कशी आहे, काय आहे, त्यामुळे ती व्यवस्थित राहील, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल याची पूर्ण मला खात्री आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असताना आपण पाहतो की इकडे किती नाही जरी म्हटलं ना तरीसुद्धा आता पारूला थोडंसं तर वाईट वाटलेलंच असतं आणि थोडंसं वाईट वाटल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करू लागते की आता मला नेमकं काय केलं पाहिजे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशाही करून आणि काहीही करून ह्या लोकांना सांगितल्या गेल्या पाहिजे का, असं सुद्धा ती आता इथे विचार करू लागलेली असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टीचा विचार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि त्याहूनही तेवढीच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता
जो काही काढा बनवलेला असतो तो काढा घेऊन ती निघालेली असते आणि तो काढा घेऊन निघाल्यानंतर तो काढा ती इथे जी आपली प्रिया आहे त्या प्रियासाठी तिने तो बनवलेला असतो आणि त्या प्रियाला तो ती काढा द्यायला गेलेली असते. आता इकडे सावित्री म्हणत असते, मला माहिती आहे पारू, तुझा ह्या घरातल्या लोकांवर किती जीव आहे. तू त्यांच्या सगळ्यांसाठी किती आणि काय काय गोष्टी करतेस हे सगळं सगळं मला चांगलं माहिती आहे. पण पारू, तुला एक गोष्ट सांगू का, तू एवढं सगळं काही करतेस ना, मग एवढं सगळं काही गोष्टी केल्यानंतर तुला एक गोष्ट मी सांगते की काही जरी झालं ना तरीसुद्धा तू हे असं लपवून आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या लोकांच्या गोष्टींचा सगळ्यांचा तू इथे विचार करत जा. त्याचबरोबर इकडे प्रीतम आलेला असतो. आता प्रीतम आल्याबरोबर इकडे तो पारूला म्हणत असतो, अगं पारू, काय चाललेलं आहे तुझं हे सगळं काही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे तू ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार का करतेस. आणि पारू, तू इथे कुठे गेली होतीस, कशाला कुठे गेली होतीस, ह्या सगळ्या गोष्टी तू मला का सांगितल्या नाही आहेस पारू. आणि मी इथे तुला किती शोधण्याचा फोन करण्याचा प्रयत्न केला. ॲटलिस्ट यार पारू, मला तरी सांगून जायचं होतंस ना, तू मला सांगून का बरं गेली नाही पारू, असं इकडे आता तो बोलू लागलेला असतो. तेव्हा पारू म्हणत असते, काळजी करू नका प्रीतम सर, मी इथे का आणि कशासाठी गेले होते तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की मी ते फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठीच गेले होते, असं आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो पारू, ते सगळं काही ठीक आहे, पण तू मला सांगायचं ना, तू इथे नव्हती तेव्हा काय आणि काय काय गोष्टी झालेल्या आहेत हे सगळं मी तुला नाही सांगू शकत आहे. हे सगळं काही इथे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे प्रीतम त्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा तो तिला प्रयत्न करू लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही प्रीतम आहे तो पारूला म्हणत असतो, पारू, तुला एक गोष्ट सांगू का, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे जो काही आपला जी काही दिशा आहे तीच दिशा ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे आणि तीच हे सगळं काही करत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच पारू म्हणत असते, हे बघा प्रीतम सर, मी त्या सगळ्या गोष्टीसाठीच गेले होते. कुठे गेली होतीस आणि का आणि कशासाठी गेली होतीस ते तू सांगणार आहेस का. तेव्हा लगेच आता पारू म्हणत असते, मी पारितोष सरांना शोधण्यासाठी गेले होते. तिकडे गेल्यानंतर काही क्लू, काही गोष्टी मला मिळत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मी गेले होते आणि त्या सगळ्या गोष्टी मला एकदा पाहायच्या होत्या, तपासायच्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही आपले पारितोष सर आहेत त्यांना माहिती आहेत का, हे सगळं मला त्यांना विचारायचं होतं आणि म्हणूनच मी गेले होते, असं इथे तिने सांगितलेलं असतं. आणि तर आता प्रीतम म्हणत असतो, अगं तू गेली तिकडे, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तू तिकडे गेलीस आणि त्याचबरोबर इथे काय आणि किती काय काय झालेलं आहे. मला त्या दिशाने प्रत्येक वेळी ब्लॅकमेल केलं आणि प्रत्येक वेळी ब्लॅकमेल करून मला माझ्याच भावाकडून, मला माझ्याच दादाकडून इथे त्याने कामं करून घ्यायला लावले आणि त्याने ती सगळी काही कामं करून घेतली, असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागलेला असतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इथे दादाला त्याने नोकर बनवून ठेवायला लावलं आणि दादाला सांगितलं की तू ही सगळी नोकराची कामे वगैरे तू करायची आहेत, असं सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर इथे माझ्या बाबांच्या म्हणजेच आपल्या बाबांच्या पेंटिंगसुद्धा मला जाळायला लावल्या आणि पेंटिंगसुद्धा त्याने माझ्याकडून जाळून घेतल्या. ह्या सगळ्या गोष्टी त्याने मला इथे करायला लावल्या आहेत, असं इकडे आता तो सांगू लागतो. तेव्हा पारू म्हणत असते, तुम्ही काळजी अजिबात करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा की इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे इथे ह्या सगळ्या गोष्टी दिशा मॅडम करतायत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे दिशा मॅडम आहेत की नाही हे सगळं आपल्याला इथे ऐकायचं आहे, पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे पारूने प्रीतमला सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नका.
नका. कारण काही जरी झालं आणि काही जरी झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा. हे जरी झालं तरीसुद्धा मी कायम तुमच्या सोबतच असणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.